हसताय ना, हसायलाच पाहिजे असं म्हणत टी व्ही चॅनलवर चला हवा येऊ द्या हा कॉमेडी शो सुरू झाला. बघता बघता चला हवा येऊ द्या हा कॉमेडी शो एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला की या भागामध्ये येण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी त्या ठिकाणी तरसत होते. चला हवा येऊ द्याच्या सेटवर येऊन त्यांच्या चित्रपटांचं मालिकांचं प्रमोशन सुद्धा करत होते. कारण की चला हवा येऊ द्यामध्ये जे मुख्य कलाकार होते ते म्हणजे डॉक्टर निलेश साबळे आणि भाऊ कदम आणि यांच्यासह अजूनही काही कलाकार होते. पण मात्र खरी रंगत त्या ठिकाणी निलेश साबळे यांनी आणि भाऊ कदम यांनीच आणली होती. म्हणून चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सातत्य 10 वर्ष चालला आणि लोकांच्या मनावर अगदी अधिराज्य केलं. लोकांना मोठ्या प्रमाणात चला हवा येऊ द्या हा शो आवडलेला होता. संध्याकाळ झाली की चला हवा येऊ द्या एकदम कॉमेडी हसी मजाक सहपरिवार सहकुटुंब हा कार्यक्रम बघितला जात होता. पण मात्र 10 वर्षानंतर चला हवा येऊ द्या हा शो बंद पडला. मग हा शो बंद पडल्यानंतर त्या ठिकाणी 1 महिने 2 महिने 3 महिन्यात पुन्हा सुरू होईल असं वाटत होतं. पण मात्र 8 महिन्यानंतर चला हवा येऊ द्या हा शो पुन्हा सुरू झाला. त्याचं दुसरं पर्व सुरू झालं. त्याचं नाव ठेवण्यात आलं हवा येऊ द्या. आता एवढं नाव ठेवल्यानंतर या दुसरं पर्व सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे मुख्य कलाकार होते निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनीच या कार्यक्रमामध्ये काम करायला नकार दिला होता. नेमकी त्यांनी नकार का दिला होता, कशामुळे दिला होता हेच आपल्या सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर चला हवा येऊ द्या हा कॉमेडी शो 10 वर्ष सातत्याने चालला. संध्याकाळी 9 वाजले की सगळे लोक टी व्ही समोर बसायचे. जेवता जेवता प्राईम टाईमला सहपरिवार सहकुटुंब चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम बघायचे. पण मात्र सातत्यानं 10 वर्ष चालल्यामुळं शेवटला कुठंतरी या कार्यक्रमामुळं लोकांना बोर होऊ लागलं. डबल तीच भूमिका, डबल तेच डायलॉग, डबल तेच सगळं हे सगळं बघून कुठंतरी लोक सुद्धा वैतागले होते. मग लोक वैतागल्यामुळं या कॉमेडी शोची TRP सुद्धा कमी झालेली होती. मग TRP कमी झाल्यामुळं चॅनलनं निर्णय घेतला की हा शो आपल्याला या ठिकाणी ठेवायचा नाही, हा शो त्या ठिकाणी बंद करून टाकायचा. पण मात्र शो बंद केल्यानंतर त्या कलाकारांना सुद्धा वाटत होतं की चला आता 2-3 महिने कार्यक्रम बंद होईल, पुन्हा नव्यानं सुरू होईल आणि आपल्याला सुद्धा त्याच्यामध्ये पुन्हा काम करता येईल असं म्हणून निलेश साबळे भाऊ कदम हे सुद्धा बाहेर पडले होते आणि चला हवा येऊ द्या हा शो बंद पडला होता. मग आता 3 महिने वाट बघितली तरी हा शो काही पुन्हा चालू झाला नाही. तोपर्यंत निलेश साबळे यांनी दुसरीकडे एका चित्रपटाची निर्मिती करायचं ठरवलं होतं. मोठं काम हातामध्ये घ्यायचं ठरवलं होतं. मग मोठं काम हातामध्ये घेतल्यामुळं त्यांनी आता हा कार्यक्रम न करायचं ठरवलं आणि त्यांनी हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये अँकरिंग करायचं सुद्धा ठरवलं नाही आणि काम करायचं नाही असं सुद्धा सांगितलं. मग निलेश साबळे याच्यामध्ये काम करत नाहीयेत म्हणून भाऊ कदम यांनी सुद्धा निर्णय घेतला की मी सुद्धा या कार्यक्रमामध्ये काम करणार नाही. कारण की निलेश साबळे हे उत्तम लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत. त्यांची स्क्रिप्टिंग रायटिंग ही अगदी उत्कृष्ट आहे. त्याच्यामुळेच त्यांचं टायमिंग जुळतं, त्यांचे जे दिलेले डायलॉग असतात ते सुद्धा जुळतात आणि त्यांच्यासोबत काम करायला अधिकच मज्जा येते. म्हणजे जेव्हा फू बाई फू सुरू झालं होतं तेव्हापासून भाऊ कदम यांची आणि निलेश साबळे यांची चांगली ओळख आणि मैत्री सुद्धा झाली होती. मग जर ते हेच याच्यामध्ये काम करत नसतील तर मी सुद्धा कशाला करू असं थेट भाऊ कदम यांनी एका मुलाखतीमध्ये बोलून दाखवलं. म्हणून मी सुद्धा याच्यामध्ये काम करणार नाही असं थेटपणानं सांगितलं. आता भाऊ कदम आणि निलेश साबळे हे दोघं जण याच्यामध्ये काम करत नसल्यामुळं हवा येऊ द्या हा कॉमेडी शो पुन्हा पाहिल्यासारखा गाजल का किंवा तुम्हाला बघायला आवडेल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.